अनपेक्षित लग्न बागाटरा वेदा तिच्या रूममध्ये निघून जाताच वंश आणि सौरभने दर्शला मागून टपले मारले आणि एक सुरात म्हणाले, किती मूर्खपणा केलंस तू, तिला रडवले ना. हे ऐकून दर्शने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, अरे अरे, शांत राहा. मी तुम्हाला सांगतोय, आता ती जितकी रडेल तितकीच ती संध्याकाळी आनंदी होईल. आणि मी वचन देतो, मी तिला पुन्हा कधीही रडवणार नाही. थोडा वेळ सहन करा. हे बोलताना त्याने सर्वांकडे पाहिले. तेवढ्यात सौरभने त्याच्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, बघ, मस्करी आणि मजा ठीक आहे, पण मर्यादा ओलांडू नकोस. मी तुला वॉर्निंग देत आहे. ही पहिली आणि शेवटची वेळ आहे, म्हणूनच मी तुला माफ करत आहे. इथून पुढे माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. हे ऐकून दर्शने त्यांच्यासमोर हात जोडला आणि म्हणाला, हो नक्कीच बाबा, मी वचन देतो की असे पुन्हा कधीही होणार नाही. फक्त आजसाठी तुम्ही दोघेही शांत राहा. आणि असे म्हणत त्याने सर्वांकडे पाहिले आणि म्हणाला, आता तुम्ही सर्वजण माझे ऐका की काय करायचं आहे. असं म्हणत तो त्याचा संपूर्ण प्लॅन समजावून सांगू लागला. हे ऐकून सर्वांचे चेहरे उजळले. मग वंशकडे पाहून तो म्हणाला, मी आता निघतोय. मला तयारी करायचं आहे आणि संध्याकाळी तिला तिथे घेऊन येण्याची जबाबदारी तुमची आहे. असं म्हणून तो निघून गेला. त्याचं जाण्यानंतर थोड्याच वेळात रीमा आणि सौरभही निघून गेले. ते सर्व निघून गेल्यानंतर वंश आणि कल्याणी आजीकडे पाहून रीवा म्हणाले, सध्या वेदाला वाटते की थांबा, फक्त मला तिच्या भावना माहीत आहेत, म्हणून मी तिच्याशी बोलेन. तुम्ही इथेच थांबा. असे म्हणत ती वेदाच्या खोलीकडे निघाली. दर्शीचे शब्द ऐकून वेदा वर आली होती आणि वेदा खोलीत येताच तिने दार बंद केले आणि तिचा चेहरा गुडघ्यांमध्ये लपून रडू लागले. मग रडत मनात म्हणाले, मला माहीत आहे, मी त्याला कधीच सांगितले नाही. ही त्याची चूक नाही, कारण मला माहीत होते की हे शक्य नाही. पण मी ह्या हृदयाचे काय करू. माझं ऐकत नाही आणि हे दुसऱ्याचे कसे समजेल. काश मला हे कधीच कळले नसते. आणि त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते की तो जिच्याबद्दल बोलत होता तो तिच्यावर खूप प्रेम करतो आणि ती मुलगी खूप भाग्यवान आहे. आणि हे विचार करत असताना तिच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक हास्य पसरले. मग ती पुन्हा रडू लागते आणि ती किती वेळ तशीच रडणार होती कुणास ठाऊक. तेवढ्यात दारावर टक आणि बाहेरून रीवाचा आवाज येतो. तेव्हा ती शुद्धीवर येते. हे बघ लाडू, दार उघड. मला माहीत आहे की तुला अजिबात चैन पडत नाहीये आणि माझ्यापासून ते लपवू नकोस. दार उघड, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे ऐकून वेदा दबलेल्या आवाजात म्हणाले, हे बघ वहिनी, बोलायला काहीच उरलं नाहीये, म्हणून बोलायचं कशाला. तरीही जर तुम्हाला हेच हवं असेल तर तसंच होऊ दे. असं म्हणत तिने एक दीर्घ श्वास घेतला, उठली आणि तिचे अश्रू पुसत दाराकडे वळली आणि दार उघडला. दार उघडताच रीवा आत आली. आतून लॉक लावले आणि तिला मिठी मारली. मग ती तिच्या केसात हात फिरवू लागली. वेदा काही वेळ जागीच उभी राहिली, पण लवकरच तिची हिंमत खचली आणि ती रडू लागली. दुसरीकडे रीवाला तिला असे पाहून खूप वाईट वाटले. ती मनात म्हणाली, अरे देवा, जर दादाचा प्लॅन नसता तर मी वेदाला आत्ताच सांगितले असते. ही बिचारी मुलगी खूप रडत आहे. दादा काहीच बरोबर करत नाहीये. मी तिला आता हे कसे समजावून सांगू. ती हे सर्व विचार करत असताना तिच्या मनात काहीतरी आले आणि तिने वेदाला बाजूला काढले. तिचे अश्रू पुसले आणि प्रेमाने म्हणाले, हे बघ लाडू, असे हार मानू नकोस. आणि तुला काय माहिती आहे, दर्शदादाने मला सांगितले की जेव्हा तो आज रात्री त्या मुलीला त्याच्या भावना सांगणार आहे तेव्हा तो आपल्या सर्वांना तिथे आमंत्रित केले आहे आणि तुला देखील, कारण तू आणि वंश त्याचे मित्र आहेत. आणि जर तुम्ही अशा खास दिवशी त्यांच्यासोबत नसाल तर त्यांना किती वाईट वाटेल. शेवटच्या वेळी प्लीज मन घट्ट कर आणि ये. आतापर्यंत सगळं काही मनातच दाबत आले आहेस ना, फक्त एकदाच. वेदाने काही क्षण तिच्याकडे पाहिले, मग हो म्हणून तिने मान हलवली आणि म्हणाली, तू बरोबर बोलत आहेस वहिनी. माझ्यासोबत जे काही झाले ते झाले.
पण मी स्वतःसाठी माझ्या मित्राचा आणि त्याचं प्रेमाचं आनंद कसा हिरावून घेऊ शकते? म्हणूनच मी जाईन वहिनी. पण आता मला थोडा आराम करायचा आहे. माझं डोकं खूप दुखत आहे. रिवा यावर काहीच बोलली नाही. फक्त डोकं हलवत तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवून निघून गेले. ती निघताच वेदाने पुन्हा खोली बंद केली, स्वतःला शांत केले आणि झोपली. रडण्याने तिचे डोके आधीच जड झाले होते, म्हणून ती लवकर झोपी गेली. दुसरीकडे रिवा तिच्या खोलीतून बाहेर पडताच ती तिच्या आणि वंशच्या खोलीकडे निघाली. तिथे जे पाहिले ते पाहून तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि ती नकळतपणे म्हणाली, मिस्टर शिंगानिया, तुम्ही काय करत आहात? असं म्हणत ती जोरात हसू लागली. दर्शनी वेदाला चिडले होते, म्हणून वंश खरोखरच अस्वस्थ झाला होता. म्हणूनच तो खोलीत आला आणि त्याच्या ड्रावरमधून लॉलीपॉप खाऊ लागला होता. तेवढ्यात रेवा खोलीत आली आणि त्याला लॉलीपॉप खाताना पाहिले. सुरुवातीला तिला आश्चर्य वाटले, पण नंतर ती त्याला पाहून जोरात हसली, कारण ती स्वतःला आवरू शकली नाही. रिवाला त्याच्याकडे पाहून हसताना पाहताच वंशने डोळे विस्फारले. दुसऱ्याच क्षणी त्याने तोंडातून लॉलीपॉप काढला आणि तिला म्हणाला, बघ, आता डोल वाजवण्याची गरज नाही. जर दुसऱ्या कुणाला कळलं तर? असं म्हणत तो पटकन आला आणि रिवाकडे बोट दाखवला. हे पाहून रिवा त्याच्याकडे पाहत तिरकस हास्य करत आणि स्वतःच्या बोटाने त्याचे बोट खाली करत म्हणाले, तर तू काय करणार आहेस मिस्टर बकबक शिंगानिया? तू अजूनही लहान मुलासारखं लॉलीपॉप खातोयस? खरंच? आणि हे बोलताच ती पुन्हा हसायला लागले. वंश मात्र तिच्या जवळीकतेत आणि हास्यामध्ये हरवला होता. पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला सावरले आणि रेवाकडे पाहून चिडून म्हणाला, तर लॉलीपॉप खाण्यात काय अडचण आहे? निदान मी इतरांसारखं माझं ताण कमी करण्यासाठी सिगारेट किंवा दारूचा वापर करत नाही. मी लॉलीपॉप खातो आणि मला ते आवडते आणि ते खाण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. आणि लॉलीपॉप कंपनीने ते मुलांसाठी आहे हे विशेषात नमूद केले नाही. जर त्यानेच नमूद केले नसेल तर खाताना मला अडवणार कोण आहे? हे बोलताना त्याच्या डोळ्यात एक वेगळा आत्मविश्वास होता. हे पाहून आणि त्याचे शब्द ऐकून रेवा क्षणभर गप्प बसली. नंतर हसली आणि म्हणाले, हो मिस्टर शिंगानिया, काहीही खाणे हा तुमचा निर्णय आहे आणि तुम्ही जे म्हणालात अगदी बरोबर आहे. तुम्ही लॉलीपॉप खाता याबद्दल मला अजिबात अडचण नाही. पण सध्याची मानसिकता पाहता मला हसायला येत आहे. आता मला सांगा, तुम्ही मला आधी का सांगितले नाही की तुम्ही लॉलीपॉप खाता? आणि असे म्हणत ती परत हसायला लागली. पण वंशने तिचं डोक्यावर मारले आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण रेवा हसणे थांबवू शकले नाही. आता वंशी चिडला, म्हणून त्याने पटकन तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढले. रिवा स्वतःची तोल आवरू शकली नाही, यामुळे ती थेट वंशच्या छातीवर पडली. मग तिने डोके वर करताच तिचे डोळे वंशच्या डोळ्यांना भिडले आणि ते दोघेही एकमेकांमध्ये हरवू लागले. आणि आज रिवाच्या हृदयाचे ठोके देखील वेगळेच आवाजात करत होते. त्याच क्षणी वंशने तिचे केस कानामागे सारत त्याच्या कर्कश आवाजात म्हणाला, तुम्ही हसता तेव्हा छान दिसता मिसेस शिंगानिया, पण अशा गोष्टीवर नाही. आणि जर तुम्हाला अजूनही हसण्याची आवड असेल तर मी तुम्हाला दुसरे कारण देऊ का? आणि हे बोलताच त्याच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटले, ज्यामध्ये खोडसाळपणा स्पष्टपणे दिसत होता. बोलणे संपल्यानंतर वंश त्याच्या डेव्हिल स्माइल करत रिवाच्या अगदी जवळ येऊ लागला. रिवा त्याचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती. पण वंशला काय करायचे आहे हे समजताच तिने त्याला बाजूला ढकलले आणि म्हणाले, स्वप्नातही अशा गोष्टींचा विचार करू नकोस. हो बाजूला, माझे खूप काम आहे. आणि हे बोलून तिने तिच्या चेहऱ्यावरील लाली लपवण्यासाठी डोळे खाली केले. पण ती वंशपासून ती लपवू शकली नाही. उलट तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणखी खोल झाले.
मग दुसऱ्याच क्षणी त्याने रिवाचा चेहरा हातात धरला आणि आकर्षक पद्धतीने म्हणाला, तू लपवत असलेली लाली, असे वाटते की तू तुझ्या हृदयातील प्रेमाचा रंग दाबत आहेस. तू माझ्या हृदयातील इच्छांचं सुकलेल्या फुलांना ह्या लालीने पुन्हा फुलवत आहेस. आणि हे सांगत असताना तो रिवाच्या इतका जवळ होता की तिला त्याचा श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होता. ह्यामुळे तिच्या हृदयाचे ठोके वाढण्यासोबतच तिचा श्वासही वेगवान झाला. पण वंशला तिला आणखी त्रास देणे योग्य वाटले नाही, म्हणून त्याने तिच्या कपाळावर एक अलगद छोटेसे चुंबन दिले आणि तिच्याकडे पाहिले. तिने डोळे बंद केले आणि मग हसत तो म्हणाला, तू माझ्या भावनांचा आदर करून नाते पुढे नेण्याबद्दल बोलत आहेस आणि मला ते चांगले समजते, पण तरीही तुझ्यावर कोणताही दबाव नाही, कारण प्रेम नैसर्गिकरित्या होते, जबरदस्तीने नाही, असे म्हणत तो तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत निघून गेला. दरम्यान रेवा फक्त तिच्या मनात त्याचे शब्द पुन्हा आठवत होती आणि त्याला जाताना पाहत होती. मग काही वेळाने अचानक तिच्या चेहऱ्यावर एक हास्य फुलले आणि ती स्वतःशी म्हणाले, तू असं का आहेस वंश? म्हणजे एका आठवड्यापूर्वीपर्यंत मला तुझा द्वेष करायचा होता आणि आता तू मला आवडत आहेस. मला माहित नाही की ते प्रेम आहे की आणखीन काही, पण मला तू आवडू लागला आहेस. वंश शिंगानिया, ती त्याच्याबद्दल विचार करत असताना काही क्षणांपूर्वीच्या घटना तिच्या डोळ्यांसमोरून चमकल्या. त्याच्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक लाली आली, पण तिने ते एका लाजाळू हास्यामागे लपवले आणि पुन्हा कामावर गेले. दिवस असंच गेला आणि संध्याकाळ झाली. जेव्हा स्वतः तयार झाल्यानंतर रिवा वेदाच्या खोलीत गेली आणि तिला तयार करू लागली. तयार झाल्यानंतर तिने वेदाकडे पाहिले आणि म्हणाले, लाडू, तू खूप सुंदर दिसत आहेस. तुझ्यावर कोणाचीही वाईट नजर पडू नये. बाप्पा, तिला सर्व संकटापासून वाचव. आणि असे म्हणताच वेदाने अनिच्छेने डोके वर केले आणि स्वतःकडे पाहत म्हणाले, पण वहिनी, मी हेवी ड्रेस का घालू? मला ते आवडत नाही. चला काहीतरी साधे कपडे घालू. मी हा ड्रेस बदलते. तो खूप जड आहे. परिस्थिती सांभाळत रेवा म्हणाले, तिथे बरेच लोक असतील आणि आपण दर्शदाताचं अपमान होऊ देऊ शकत नाही, हो ना? जर तू अशा कपड्यांमध्ये गेलीस तर लोक काय विचार करतील? आणि तो काय विचार करेल जर त्याला संशय आला तर? म्हणूनच. आणि हे बोलल्यानंतर ती तिच्यासोबत खाली आली. मग ते दोघीही वंश आणि कल्याणी आजीसोबत दर्शनी बोलवलेल्या ठिकाणी निघून गेले. ते सर्व हॉटेल डिलाईट येथे पोचले. तिथे पोचल्यानंतर रिवाने वंशला त्याचा फोन उघडण्यासाठी इशारा केला. वंशने त्याचा फोन चालू करताच त्याला दर्शेचा मेसेज आला, तुम्ही सर्वजण खाली राहा आणि कसे तरी तिला वरच्या मजल्यावर एकटे पाठवा. मग मी फोन करताच तुम्ही सर्वजण या, नाहीतर आपण खाली येऊ. प्लीज फक्त एवढे करा यार. वंशने स्वतःशी विचार केला, इतकं गोंधळ घालण्याची काय गरज आहे? तू थेट बोलू शकला असतास. आधी तू माझ्या लाडूला रडवले आणि आता ह्या सगळ्या गोष्टी. मला तुझा चेहरा फोडावासा वाटत आहे. जर माझा मित्र नसता तर मी तुझा हातपाय तोडलो असतो, असं विचार करत तो चिडला. म्हणून रेवा त्याच्याकडे आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून काय प्रकरण आहे हे समजले आणि डोके हलवत स्वतःशी म्हणाले, जेव्हा लाडूचा प्रश्न येतो तेव्हा तो वेडा होतो. आता मला काहीतरी करावे लागेल. आणि असं विचार करत तिने वेदाकडे पाहिले आणि तिला म्हणाले, वेदा ऐक, तू एकदा वर जाऊन सगळं बघ तयारी झाली आहे की नाही. दर्शदादा त्या मुलीसोबत येणार असतील. काहीही बिघडायला नको. त्याने विनंती केली आहे. आपण नंतर येऊ, कारण पाहुण्यांची स्वागत करायला हवं ना. हे सांगताच तिने असं चेहरा केला की जणू ती तिला विनंती करत आहे. हे पाहून वेदाला अनिच्छेने मान हलवावी लागली. मग वेदा म्हणाले, ठीक आहे वहिनी, मी जाते. मला कुठे जायचे आहे ते सांगा. मग रेवा तिला म्हणाले, सरळ 7th फ्लोअर टेरेस एरियामध्ये जा. हे ऐकून वेदा लिफ्टकडे
जोरात चालत गेले. दरम्यान रेवा, वंश आणि कल्याणी आजी खाली रेस्टॉरंटमध्ये गेले, जिथे त्यांना सौरभ आणि रीमा वाट पाहत असल्याचे दिसले. ते सर्व तिथे गेले आणि एकमेकांशी गप्पा मारू लागले. दरम्यान वेदा 7व्या मजल्यावर पोचताच तिला फुलांनी सजवलेला एक रस्ता आणि समोर एक बोर्ड दिसला. त्यावर लिहिले होते, ए लाडू, सरळ टेरेसवर ये. त्यावर एक मोठा बदाम काढला होता. हे सर्व पाहून वेदाला थोडे विचित्र वाटले, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि टेरेसकडे निघाले. ती पोचताच तिला मध्यभागी एक टेबलावर खाण्यापिण्याचे पदार्थ दिसले आणि त्याकडे जाणारा रस्ता लहान मेणबत्त्यांनी सजवलेला दिसला. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले, पण वेदना स्पष्ट दिसत होत्या. मग ती आजूबाजूच्या सजावटीचे परीक्षण करू लागली, जी परी दिवे आणि पांढऱ्या पडद्यांनी सुंदरपणे सजवलेली होती. ती हे सर्व पाहत होती तेव्हा तिला मागून दर्शेचा आवाज ऐकू आला. तो म्हणाला, मी कधीच विचार केला नव्हता की मी कुणाच्या प्रेमात पडेन, आणि तेही इतक्या आदिरतेने. पण आता मी प्रेमात पडलो आहे. मी काय करू? तर लाडू, मला सांग, तू माझ्याशी लग्न करशील का? वेदाचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि जेव्हा ती वळली तेव्हा तिला दर्श तिच्या समोर गुडघे टेकलेला, हातात अंगठी आणि चेहऱ्यावर गोड हास्य हे पाहून ती दर्शला रागाने म्हणाले, दर्श, हा सगळं काय मस्करी आहे? तुला कुणाला सांगायचे आहे ते सांग. तू मला का सांगत आहेस? तू वेडा झाला आहेस का? खरं तर नेहमीच वाटायचे की दर्शकडून हे शब्द ऐकायचे आहे, पण आता तिला वाटत होते दर्श दुसऱ्या कोणाला तरी सांगेल, मला का? तर त्याच स्थितीत बसलेला दर्श हसला आणि तिला म्हणाला, तूच आतापर्यंत मस्करी करत होतीस लाडू. तू मला आधी का सांगितले नाहीस की तुला मी लहानपणापासून आवडतो? खरं तर तू माझ्यावर प्रेम करतेस. अरे यार, जर तू मला आधी सांगितले असतेस तर मला ते आधीच कळले असते आणि किमान आमच्या दोघांच्या इतका वेळ वाया गेला नसता. आणि हे सांगून तो सिरियस झाला आणि पुढे म्हणाला, मी तुला सिरियसली विचारतोय, तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस की नाही? मी कॉन्फिडेंट आहे, म्हणूनच मी डेट वगैरे प्लॅनिंग केला आहे. घरच्यांना देखील बोलवलं आहे. खरं तर मी आज संपूर्ण दिवस तुला रडवले, ज्यासाठी मला माफ कर. पण आता तू सिरियसली उत्तर दे, तू माझ्याशी लग्न करशील का? आणि हे म्हणत त्याने वेदाकडे आशेने पाहिले. त्याचे शब्द ऐकून आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले आणि काही क्षणांनी तिच्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहून दर्श घाबरला आणि उठला आणि म्हणाला, अगं लाडू, काय झालं? तू का रडतेस? असे म्हणत तो वेदाला मिठीत घेतले. पण मग वेदा त्याच्या छातीवर मारत हुंदका देत म्हणाली, अरे, तू अजूनही विचारतोयस की मी का रडते? तुला अशी मस्करी करायला लाज वाटत नाही का? जेव्हा तुला माहित होते की मी लहानपणापासूनच तुझ्यावर प्रेम करते, आणि जेव्हा तू तयार होतास मग मला डायरेक्ट सांगायला हवं होतास ना. मला एवढे रडवणे काय गरज होती तुला? तू मला सतत रडवतोयस, बिनकामी माणूस. आणि असं म्हणत ती जोरात रडू लागली. दर्श अजूनही तिला मिठीत घेऊन होता आणि तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अगं, मला माफ कर माझी आई. मी तुला सरप्राईज देण्यासाठी रडवलं. मी पुन्हा असं कधीच करणार नाही. फक्त आता लग्नाला हो म्हण यार, त्यानंतर तू मला कितीही मारू शकतेस. आणि असं म्हणत त्याने अंगठी तिच्याकडे धरली. वेदाने तिचे अश्रू पुसले, रडत रडत अंगठी घातली आणि त्याला म्हणाली, मी आता तुला माफ करते, पण तुला नंतर सोडणार नाही. असं कुणी करते का? तुला माहिती आहे का मला किती त्रास झाला? मला वाटलं तू माझ्यापासून कायमच दूर जात आहेस. कदाचित तुझ्यासाठी ते फक्त एक मस्करी असेल, पण माझ्यासाठी ते किती कठीण होतं याची तुला कल्पना नाही. मी इथे येण्यासाठी किती वेळ रडले तुला माहीत नाही. मी सिरियसली सांगते, असं पुन्हा करू नकोस दर्श. पण हे सांगत असताना ती थेट दर्शीच्या डोळ्यात पाहत होती आणि तिच्या डोळ्यातून तिच्या प्रेमाची तीव्रता स्पष्टपणे व्यक्त होत होती.
दर्शला हे खूप चांगले जाणवले होते आणि म्हणूनच तिच्या चेहऱ्याकडे, तिच्या डोळ्यातल्या प्रेमाकडे पाहून तो म्हणाला, मला माहीत आहे आणि मलाही हे करताना वाईट वाटले, पण मला तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा होता आणि तो मला खोलवर पाहायचा होता, म्हणूनच मी ते केले. पण इथे काहीतरी वेगळंच घडतंय, म्हणून मी वचन देतो, मी हे पुन्हा कधीही करणार नाही. आता हे सगळं सोडून मला सांग, विल यू हॅव अ डॅन्स विथ मी? असं म्हणत तो 2 पावले मागे सरकला आणि वेदाकडे हात पुढे केला. हे पाहून वेदाने त्याच्याकडे आणि नंतर त्याच्या हाताकडे क्षणभर पाहिले आणि मग हसत त्याच्याकडे हात पुढे करत म्हणाले, येस आय विल. हे ऐकून दर्शनी तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढले आणि तिच्यासोबत डान्स करू लागला. तेवढ्यात म्युझिक सुरू झाले. हमको सिर्फ तुमसे प्यार है, कह रही है दिल की बेखुदी, बस तुम्हारा इंतजार है, हमको सिर्फ तुमसे. असे म्हणत तिने वेदाला वळवले आणि तिला जवळ घेतले आणि तिला म्हणाला, तू माझी इतकी दिवस वाट का पाहिलीस? तू मला डायरेक्ट का सांगितले नाहीस? त्यावर वेदा हसली आणि म्हणाले, मला कधीच वाटत नव्हते की तू माझे जीवनसाथी होशील, मग मी ते कसे बोलू शकले असते? हे ऐकून दर्शनी तिला कंबर धरून जवळ ओढले आणि हळू आवाजात म्हणाला, आता तू आणि मी कधीच वेगळे होणार नाही, कधीच नाही, काहीही झाले तरीही. असे म्हणत त्याने अलगद आपले ओठ तिच्या कपाळावर ठेवले. अब ना तुमसे दूर होंगे हमको सिर्फ तुमसे प्यार है. हे लक्षात येताच वेदाने तिची नजर खाली केली आणि हसून म्हणाली, ह्या गाण्याचं पुढच्या वळी माझ्या मनाची सध्याची स्थिती वर्णन करत आहेत. हे बोलताच दर्शीच्या चेहऱ्यावर आपोआप एक गोड हास्य उमटले आणि ते दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून डान्स करत राहिले. गाणे संपताच दोघे सुट्टीवर आले, पण दोघांनी वेगळे होण्याची घाई नव्हती. तेवढ्यात दर्श वेदाला म्हणाला, चल खाली जाऊया, सगळे आपली वाट पाहत असतील. मी त्यांना ही आनंदाची बातमी दिली पाहिजे की तू ॲक्सेप्ट केली आहेस, नाहीतर तुझा भाऊ मला जिवंत गाडून टाकेल. आज सकाळपासून तो माझ्याकडे अशा प्रकारे पाहत आहे, जणू जर कोणी त्याला बंदूक दिली तर तो माझ्या छातीत 6च्या 6 गोळ्या झाडेल. हे सांगताना तो हसला, पण काही क्षणांनी त्याला थांबावे लागले, कारण वेदा त्याच्याकडे पाहत होती. म्हणून त्याने आपलं घसा साफ केला आणि म्हणाला, बर, हे सगळं विसर, चला आता खाली जाऊया. असं म्हणत तो वेदाचा हात धरून तो खाली रेस्टॉरंटकडे गेला. तिथे पोचताच त्यांना कुटुंबातील इतर सदस्य एकमेकांशी बोलत असल्याचे दिसले. वेदा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि ती त्यांच्याकडे गेली आणि तिची नाराजगी व्यक्त केली. प्रथम ती सौरभ यांना म्हणाली, अंकल, दुसऱ्यांचं सोडून द्या, पण तुम्हीही मला सांगितले नाही. मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते किमान, म्हणूनच मी आता खूप रागवले आहे. असे म्हणत ती हात बांधून सौरभपासून दूर जाऊन बसले. तिच्या वळण्याने सर्वांचे चेहऱ्यावर हास्य उमटले. सौरभ तिच्याकडे आले आणि प्रेमाने त्यांच्याकडे तोंड वळवून म्हणाले, ठीक आहे माझ्या बाळा, मी माफी मागतो. हे सर्व ह्या मूर्खाचा विचार होता, माझा नाही. मी वचन देतो की पुढच्या वेळी मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही. प्लीज तुमच्या अंकलला माफ कर प्लीज. आणि असे म्हणत त्याने सोबत आणलेले गिफ्ट बॉक्स वेदाकडे धरले आणि पुढे म्हणाले, मला आशा आहे की हे तुझं राग थोडं कमी करेल. वेदाने गिफ्ट पाहिल्यावर तिचे डोळे चमकले, कारण कुठेतरी खोलवर तिला माहीत होते की ते काय आणले आहेत. म्हणून तिने ते पटकन घेतले आणि बालिश आवाजात हसत म्हणाले, बघा, तुम्हाला माहीत होते की मला कसे पटवायचे, म्हणूनच तुम्ही सुपर अंकल आहेत. आय लव्ह यू अंकल. असं म्हणत दुसऱ्याच क्षणी तिने त्यांना मिठी मारली, ज्यामुळे सर्वजण हसू लागले. सौरभ तिच्या केसात हात फिरवत म्हणाले, आय लव्ह यू टू बेबी, पण आता मला अंकल म्हणणं थांबव आणि मला पप्पा म्हण, राजकुमारी सवय लावून घे. हे ऐकून वेदाचा चेहरा लाल झाला, तर दर्शनी चेहऱ्यावर हास्य घेऊन तिच्याकडे पाहिले. वेदाने विषय बदलला. तिचा घसा साफ करत म्हणाली, अंकल,
मी तुम्हाला नंतर पप्पा म्हणायची सवय करेन. पण आता प्लीज मला विषय बदलायचा विचार करू नका, कारण मला अजूनही सगळ्यांवर राग आहे. तुम्ही मला खूप रडवले, तुम्ही मला सांगितलेही नाही ते चुकीचे आहे ना. आणि ती हे म्हणताच तिच्या स्वरात पुन्हा उदासीनता आली. तिचे बोलणे ऐकून वंश तिच्या शेजारी असलेला रिकाम्या खुर्चीवर आला आणि तिथे बसला. तिचा हात धरला आणि प्रेमाने म्हणाला, लाडू, जर माझ्या मर्जीने चालले असते तर मी त्याला इथेच मारले असते, कारण त्यानेच मला असे न करण्यास सांगितले होते. नाहीतर मी तुला सांगितले असते. मला माहीत आहे की मी तुझ्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही आणि आता तू ह्या मूर्खपणामुळे माझ्यावर रागवले आहे. तसे मला ते कळाले. वेदाचं हात सोडत तो तिच्याकडे पाहत म्हणाला, इतकी मोठी गोष्ट इतकी वर्ष माझ्यापासून लपवून ठेवल्याबद्दल मला तुझ्यावर रागवले पाहिजे होते. तुला वाटले नाही का की तुझा भाऊ तुझ्यासाठी काय आहे? हे ऐकून वेदा थोडी घाबरली आणि त्याचा हात हातात घेऊन प्रेमाने म्हणाले, असं अजिबात नाहीये भाऊ. मला फक्त भीती वाटत होती की जर तुला माझ्या भावना कळल्या तर दर्शीची असलेली तुझी मैत्री बिघडू शकते आणि कदाचित दर्शीशी असलेली माझी मैत्रीही बिघडू शकते, कारण माझ्यासाठी मैत्री आधी, बाकी सर्व काही नंतर आले. असो, मी कधीच विचार केला नव्हता की तो माझ्या भावनांना प्रतिसाद देईल. असे म्हणत तिने दर्शकडे पाहिले आणि नंतर वंशच्या डोळ्यात पाहिले. वंश हसला आणि तिच्या केसात हात फिरवत प्रेमाने म्हणाला, जर तुम्हाला सांगितले असते तर असे झाले नसते. मी ह्या मूर्खाला तिथेच 2 कानाखाली मारून त्याला समजावले असते. पण इट्स ओके, आता सर्व काही ठीक आहे. हे मोठे आहे. मग तो पुढे पाहतो आणि त्याला कळते की वेटर जेवण आणत आहेत. हे पाहून तो वेदाला म्हणतो, पण आता हे सर्व सोडून आरामात जेवण करूया. मी आज तुमचे सर्व आवडते पदार्थ ऑर्डर केले आहेत. हे ऐकून वेदा अतिशय गोड भावनेने म्हणाले, जर तुम्ही लोक असे रडून इतके सरप्राईज देणार असेल तर मी दररोज रडायला तयार आहे. हे ऐकून रेवा या भावा बहिणींचं गोड क्षण प्रेमाने पाहत होती. ते तिला म्हणाले, लाडू, तू अशी का म्हणत आहेस? देव करो तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू यायला नको. आता हा फालतूगिरी थांबव आणि जेवून घे. वेदाने हसून मग सर्वांसोबत जेवणाचा आनंद घेऊ लागले. वातावरण खूपच आल्हाददायक होते. जेवताना हलक्या फुलक्या विनोदांनी आणि संभाषणांनी भरलेले होते. मग जेवणानंतर सौरभने त्या सर्वांकडे पाहिले आणि म्हणाले, मला वाटते की कंपनीचा 50वा वाढदिवस आहे 3 आठवड्यांनी. आपण त्या दिवशी ह्या दोघांचे साखरपुडा केले तर? असे म्हणत त्याने कल्याणी आजीकडे पाहिले आणि विचारले, आई, तुला काय वाटते? कल्याणी आजीने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तू खूप चांगले विचार केलास सौरभ. ही अगदी चांगली गोष्ट असेल. त्या दिवशी आपण दुहेरी उत्सव करू. हे ऐकून वंश आणि दर्श एकमेकांकडे पाहिले आणि हसले आणि वंश मनात म्हणाला, हो अंकल, नक्कीच आणखी उत्सव होईल. शेवटी तोपर्यंत आकाश नावाचा अध्याय बंद होईल. आणि हे विचार करताना त्याच्या मनात काय चालले असेल कुणास ठाऊक. हॉटेल डिलायटलमध्ये जेवण करून आणि वेदा आणि दर्शच्या साखरपुड्याची चर्चा केल्यानंतर सर्वजण निघून घरी गेले. दर्शने मात्र सांगितले की तो लॉंग ड्राईव्हला जात आहे. असं म्हणत तो त्याच्या गाडीने निघून गेला. दुसरीकडे गाडीत रीमा शांतपणे बसून हसत खिडकीतून बाहेर पाहत होती. सौरभ गाडी चालवत असताना रस्त्याकडे आणि नंतर रीमाकडे पाहत असे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचे. मग ते स्वतःशी म्हणाले, रीमा, तुला असे हसताना पाहून खूप दिलासा मिळतो. गेल्या काही वर्षात जे घडले आहे, तू जे सहन केले आहे, ते बदलता येत नाही. पण मी तुझे हास्य कधीही जाऊ देणार नाही. मी वचन देतो, कारण मला तुझ्यासोबत राहण्याची किंवा तुला माझ्यासोबत ठेवण्याची नशिबात नव्हती. मला फक्त तुला आनंदी पाहायचे आहे. मी नेहमीच त्यासाठी प्रार्थना करेन. तेवढ्यात रीमाचा आवाज ऐकू येताच ते त्यांच्या विचारांमधून शुद्धीवर आले. गाडीतून बाहेर पाहत ते म्हणाले,
दर्श खूप आनंदी होता ना. मी त्याला कधीच इतका आनंदी पाहिले नाही. हे ऐकून सौरभ हलकेच हसले आणि म्हणाले, हो, आनंदी असणारच ना, कारण तो त्याचे प्रेम व्यक्त केल्यानंतर त्याचे प्रेम त्याच्या सोबत आहे. तर तो खूप भाग्यवान आहे आणि असेच आनंदी राहू दे माझे बाळ. हे ऐकून रेमाने त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि काही क्षण शांत राहिल्यानंतर ती म्हणाली, तुला अंजलीची खूप आठवण येते नाही का? शेवटी तू तिच्याशी लग्न केलेस. तू तिच्यावर प्रेम केले असेलच, पण तुझे लग्न अपूर्ण राहिले. हे ऐकून सौरभ यांचे चेहऱ्यावरील हास्य मावळले आणि मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, हो, मला तिची खूप आठवण येते, पण मी तिच्याशी लग्न केले म्हणून नाही, तर ती माझी खूप चांगली मैत्रीण होती म्हणून.